इतक्या लोकांचे जॉब्स केलेत, नवीन ओपनिंग्स नाहीये, तर ह्याची वस्तुस्थिती नेमकी काय? न्यूज मध्ये पण या गोष्टी येतात आहेत की बऱ्याच साऱ्या कंपनीज ज्यांनी त्यांचं हायरिंग हे ऑलमोस्ट स्टॉप केलं होतं किंवा खूप कमी केलं होतं. आत्ताच्या सिच्युएशन मध्ये जॉब मिळवणं खूप कठीण झालंय. फ्रेशर्सला डिग्री घेऊनही जॉब मिळत नाही, तर त्याचं उत्तर काय द्याल तुम्ही? IT इंडस्ट्री ही खूप फास्ट चेंजिंग आहे, खूप फास्ट इव्हॉल्विंग आहे आणि हायली स्किल ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. IT इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला जॉब मिळवायचा तर 2 स्किल्स हे खूप जास्त. जनरली आपल्या महाराष्ट्रात बरीचशी जण शेतकरी कुटुंबातून आहेत. आर्थिक परिस्थिती तेवढी नसतानाही ते आई वडील आयुष्याची सगळी जमापुंजी, कधी कधी तर शेती विकूनही आई वडील मुलांना इंजिनियर करतायत किंवा त्यांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करतायत. आणि ते शिक्षण घेतल्यानंतर जर त्या मुलाला जॉब नाही, मुलाला किंवा मुलीला, तर त्या मुलाच्या मानसिकतेवरती ह्या गोष्टीचा भयंकर परिणाम होतोय. येस इन्फोटेक मध्ये आमच्या इथे काही वेळेस आम्हाला एक सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सुद्धा काही स्टुडंटचं करायला लागतं. एवढे काही स्टुडंट डिप्रेशन मध्ये गेलेले असतात. मला नेमकं कुठल्या वेळी जायला हवं हे कसं फाइंड आउट करायचं? याचे 2 ते 3 पॅरामीटर्स आहेत. नवीन गोष्टीमध्ये, नवीन एरियामध्ये AI मुळे जॉब क्रिएट सुद्धा होणार आहे. सो आपण त्या गोष्टी शिकण्यावरती भर दिला पाहिजे. सो AI ने जेवढे जॉब जाणार आहेत त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात फ्युचर मध्ये जॉब क्रिएट होणार आहे. AI मुळे जॉब जाणार हे ऐकून भीतीच वाटते. मराठी भाषेत थोडंसं बोलायचं झालं तर बऱ्याच फ्रेशर्स कोणचे इंग्लिशचेच वांदे आहेत. 16 एकर जमीन काहीतरी 250 का 300 कोटींना विकत घेतलेली आहे. मला एक्झॅक्ट तो कोटींचा आकडा माहिती नाहीये. आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की IT इंडस्ट्रीचं फ्युचर काय आहे? नमस्कार, मी निवेदिका कांचन गडाख तुम्हा सर्वांचं ग्रो मोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये सहर्ष स्वागत करते. आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की जे ॲक्सेंचर सारख्या कंपनीमध्ये 10 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. त्यासोबतच IT करिअर कोच, जे काही फ्रेशर्स आहेत IT मध्ये त्यांना करिअर करायचं आहे, IT मध्ये करिअर कोच का असायला हवा किंवा आपण IT मध्ये करिअर करताना कशा पद्धतीने त्यामध्ये एंट्री करायला हवी यासाठी मार्गदर्शन करणारे, तसेच इन्फोटेकचे फाउंडर असणारे संदीप भुतारे सर यांना, आणि IT इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळवण्यासाठीची नेमकी प्रोसेस काय असते आणि ती प्रोसेस फॉलो करून जर हजारो फ्रेशर्स मुलांना जॉब इथे मिळालेले आहेत, अशा इन्फोटेक बाबत आज आपण जाणून घेणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं IT इंडस्ट्रीमध्ये नेमकं काय चाललं आहे, कशी आहे IT इंडस्ट्रीची सध्याची वस्तुस्थिती, ती आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग भेटूया संदीप भुतारे सर यांना. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे ग्रो मोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. थँक्यू. आणि तुम्ही IT करिअर कोच आहात, तर मला असं जाणून घ्यायचं आहे की IT सेक्टर किंवा IT मधली IT करिअरची ग्राउंड रियालिटी काय आहे सध्याची? IT करिअरची जी ग्राउंड रियालिटी आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की ज्यांचा आता 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इंडस्ट्रीमध्ये झालेला आहे त्यांच्या ग्रोथची रियालिटी काय आहे, आणि जे कुठेतरी एक करिअरच्या बिगिनिंग फेजमध्ये आहेत, एक आयदर फ्रेशर आहेत किंवा 0 to 2 इयर्स एक्सपिरियन्स त्यांचा आहे. सो ह्या 2 बाजू या प्रश्नाच्या आहेत. सो ज्यांचा 4 ते 5 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स आहे ते एक लेवल त्यांच्या करिअरमध्ये पुढे गेलेले आहेत, तर त्यांच्यासाठी सध्या ज्या अपॉर्च्युनिटी आहेत त्या बऱ्याच जास्त प्रमाणात आता ओपन आउट मार्केटमध्ये होत आहेत. पण ज्यांना स्वतःच्या करिअरची अजून सुरुवात करायची आहेत, खास करून ज्यांना आपण फ्रेशर्स किंवा बिगिनिंग लेवलचे जे एम्प्लॉईज किंवा टीम मेंबर म्हणतो, त्यांच्यासाठी मात्र कॉम्पिटिशन ही खरंच खूप जास्त आहे. सो त्याच्यामुळे डेफिनेटली एक कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट आणि स्ट्रॉंगली कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट आताच्या मुवमेंटला नक्कीच आहे. ऍक्च्युली IT सेक्टर म्हटलं की ते कॉम्पिटेटिव्ह किंवा बरेच जण म्हणताना उल्लेखही करतात, इट्स अ रॅट रेस, हे तसं आहेच. पण सध्या जे काही आपण न्यूजमध्ये ऐकतोय की IT सेक्टर झालं किंवा सगळीकडे रिसेशन येत आहे, आणि ती भीती प्रत्येकाच्या मनात आहे. भले ती व्यक्ती IT सेक्टरमध्ये काम करत असू दे नसू दे, कारण त्याचा इम्पॅक्ट माझ्या लाईफवरती काही ना काहीतरी होणार आहे, त्याची रियालिटी प्रत्येकाला तो अवेअरनेस आलेला आहे. तर आता तुम्ही IT सेक्टरमध्ये खूप वर्षांपासून काम करताय, आणि बरेच जण जे आपण न्यूजमध्ये ऐकतो इतक्या वर्षांनंतर हे तर होणारच आहे, हे असंच असतं, हे आता नाही तर इतक्या साली ह्या महिन्यांमध्ये रिसेशन येणार, इतक्या लोकांचे जॉब्स गेलेत,
नवीन ओपनिंग्स नाहीये, तर ह्याची वस्तुस्थिती नेमकी काय? कारण तुम्ही यातले जाणकार आहात, तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकाल. ॲज अ स्पेसिफिक रिसेशन आत्ताच्या मोमेंटला कुठलं नाही आणि ते सध्या काही मागच्या 1-2-3 वर्षामध्ये नव्हतं सुद्धा. हां, एक थोडासा एक डाऊन फेज आपण त्याला म्हणू शकतो, बट नॉट अ व्हेरी स्पेसिफिक रिसेशन. आणि चांगली गोष्ट ही आहे की आता जसं न्यूजमध्ये पण या गोष्टी येतात आहेत की बऱ्याच साऱ्या कंपनीज ज्यांनी त्यांचं हायरिंग हे ऑलमोस्ट स्टॉप केलं होतं किंवा खूप कमी केलं होतं, त्या हायरिंगचं स्पीड सुद्धा आता कंपनीज खूप एक चांगल्या प्रकारे वाढवणार आहेत. त्या दृष्टीने प्लॅन्स त्यांनी ओपन आउट केलेले आहेत, अगदी MNCs पासून स्मॉल लेवल कंपन्यांनी सुद्धा. सो आत्ताच्या मुवमेंटला तर रिसेशन मला यात थोडीशी गोष्ट ऍड करावीशी वाटते की हा जो तुम्ही म्हणाला 2-3 वर्षापासून डाऊनफॉल आहे आणि जे मागच्या काळातले रिसेशन आपण बघितले आहेत, तर तसं पुढच्या 1-2 वर्षात ते भयानक टेरिफिक पद्धतीने सगळ्यांसमोर येणार आहे. तशी काही वस्तुस्थिती आहे वाटते का? वस्तुस्थिती नाही, कारण आता बरेचसे जे इंडस्ट्रीज आहेत, जसं टेलिकॉम इंडस्ट्रीज आहे, बँकिंग फायनान्स इंडस्ट्रीज आहे, यांचं जे IT इंडस्ट्रीचे बजेट आहे ते खूप एक चांगल्या प्रकारे वाढत आहे. सो असं डेडिकेटेड रिसेशन किंवा भयानक रिसेशन असं तर येण्यासारखी कुठलीच परिस्थिती सध्या तरी नाहीये. IT करिअर आणि IT जॉब ह्यामधला नेमका फरक किंवा हे जे वर्ड्स आहेत हे तुम्ही कसे एक्सप्लेन कराल? ओके, बऱ्याच लोकांना असं वाटतं की करिअर आणि जॉब हा एकच शब्द शब्द आहे, आहे. पण असं नाही. याच्यामध्ये खूप स्पेसिफिक गोष्ट आहे की करिअर ही एक खूप लॉंग टर्मची गोष्ट असते आणि एका तुमच्या करिअरमध्ये मल्टिपल जॉब्स असू शकतात. काही लोकांच्या मल्टिपल जॉब्सने मिळून त्यांचं करिअर बनतं. काही लोकांचं जिथे एकाच कंपनीमध्ये खूप जास्त एक्सपिरियन्स असतो तिथेच त्यांचं करिअर बनतं. फॉर एन एक्झाम्पल, जसं मी जर ॲक्सेंचरमध्ये 10 वर्ष जॉब केलाय, तर या केसमध्ये मी जॉब केलाय असं म्हणण्याऐवजी मी असं म्हणेल की माझं 10 वर्षांचं जवळपास करिअर हे ॲक्सेंचरमध्ये झालं. पण Yes. हेच जर मी ॲक्सेंचर किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीमध्ये 2 ते 3 वर्ष जॉब केला असता, तर मग मी त्याला करिअर नसतो म्हणू शकलो. मग मी त्याला म्हटलं असतं की नाही, 2-3 वर्ष मी जॉब केलेला आहे. इट्स अगेन अबाउट एक्सपिरियन्स. तुमचा अनुभव किती आहे ह्याच्यावरच तुमच्या करिअरची टर्म डिफाईन करता येऊ शकते. Definitely. ही गोष्ट मला आता कळाली आहे. आता जनरली फ्रेशर्स म्हटलं की बऱ्याचशे प्रॉब्लेम्स ते फेस करतायत नक्कीच, आणि खूप खूप प्रॉब्लेम. कुठले नेमके त्यांचे ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स आहेत की ते फेस करतायत त्याच्या सिच्युएशन मध्ये? रिसेशन, न्यूज, घराच्यांचं प्रेशर. कोरोना, येस. Yes. सगळ्यात पहिली गोष्ट करिअर बद्दल जर आपण प्रॉब्लेम बोलायचं झालं तर आजकालचे जे फ्रेशर स्टुडंट्स आहेत ते खूप जास्त कन्फ्यूज आहे. एवढा कन्फ्यूज माइंडसेट स्टुडंट्सचा या अगोदर मी कधीच पाहिला नव्हता. किंवा कुठल्या बाबतीत ते कन्फ्युजन जाणवतं? सो ते कन्फ्युजन क्रिएट होण्यामागे मेजर काही रिझन आहे. त्यातलं पहिलं एक आहे की एक हाफ इन्फॉर्मेशन किंवा कुठेतरी एक मिस इन्फॉर्मेशन ही फ्रेशर स्टुडंट्सला डिफरंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून किंवा कुठनं तरी त्यांच्या डोक्यामध्ये जाते, विच इज नॉट द कम्प्लीट इन्फॉर्मेशन. Yes. ते एक मेन कन्फ्युजनचं कारण आहे. दुसरं कन्फ्युजनचं कारण आहे की जेव्हा स्टुडंट्स एखादी गोष्ट, एखादा करिअरचा पाथ IT मध्ये सर्च करतात, तेव्हा ते अशा लोकांचा सल्ला घेतात ज्यांचं स्वतःच IT मध्ये जास्त करिअर नाहीये किंवा ITशी रिलेटेड त्यांना गंधही नाहीये किंवा दे डोंट नो की ती समोरची व्यक्ती खरंच त्यांना खरे इनपुट, Yes. ट्रू फॅक्ट सांगणार Yes. आहेत की नाही. आणि IT सेक्टर हे असं सेक्टर आहे की जिथली ग्राउंड रियालिटी त्यात काम करणारे ते अनुभवणारेच सांगू शकतात. आमच्यासारखे वरवरून ह्याच्या त्याच्या 2 मित्रांच्या गप्पा गोष्टी ऐकून इंटरनेटवरती सर्च करून ती रियालिटी कुणालाच नाही समजू. कुणालाच नाही. कुणालाच नाही जे ऍक्च्युअल काम करतायत आणि ज्यांना त्याची नॉलेज आहे. Yes, फ्रेशर मी 5-6 वर्षांच्याही काउंट करणार नाही की त्यांना तेवढं जसं तुम्ही Yes. डिफाईन केली त्याबद्दल. तर आता मला असं प्रश्न विचारायचा आहे की फ्रेशर्स समोर ह्या सगळे चॅलेंजेस आहेत हो. आणि आत्ताच्या सिच्युएशन मध्ये जॉब मिळवणं खूप कठीण झालंय फ्रेशर्सला. डिग्री घेऊनही जॉब मिळत नाही, तर त्याचं उत्तर काय द्याल तुम्ही? डिग्री, जर तुम्ही आजही इंडियातल्या टॉप 1% किंवा मॅक्स टू मॅक्स टॉप 2% कॉलेजेसमधनं जर तुमची डिग्री झालेली आहे, IITs आहे किंवा चांगले NITs आहे किंवा टॉप 1 और मॅक्स 2% कॉलेजेस, तर नक्कीच ती डिग्री तुम्हाला जॉब मिळवून देणार आहेच आहे. पण 98-99% जिथं तुम्ही टायर 2, टायर 3 कॉलेजेसमधनं जेव्हा आपण एज्युकेशन घेतलेलं आहे, त्या डिग्रीची व्हॅल्यू आजकाल फक्त आणि फक्त एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया की ग्रॅज्युएशन कम्प्लिटेड म्हणूनच राहिलेली आहे आणि तीच वस्तुस्थिती आहे. मग
आता तुम्ही IT सेक्टरमध्ये इतक्या वर्षांपासून काम करताय, ती डिग्री म्हणजे फक्त एक आपण काय म्हणतो एंट्री पास आहे असंच म्हणावं लागेल. हा अ, एज्युकेशन सिस्टीमचा ड्रॉबॅक आहे असं नाही वाटत का सर तुम्हाला? हा नक्कीच ड्रॉबॅक आहे. त्याच्यामध्ये ड्रॉबॅकची मेन 2 कारणं आहेत. पहिली गोष्ट, आता उदाहरणार्थ एखाद्या स्टुडंटचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय, हं. तर त्याला कॉम्प्युटर किंवा IT फील्डमध्ये बेसिक जॉब मिळवण्या इतपत जे बेसिक नॉलेज लागतं, तेवढं सुद्धा त्या पूर्ण ओव्हरऑल डिग्री कोर्समधनं त्याला मिळत नाही IT इंडस्ट्रीच्या दृष्टीने. ओके, मी कुठल्या युनिव्हर्सिटीला नावं ठेवत नाही, पण येस. IT इंडस्ट्रीच्या कंपनीच्या दृष्टीने. हे पहिलं मेन कारण. दुसरं कारण आहे की जे नॉलेज त्या स्टुडंट्सला हवंय, तर ते पूर्णपणे प्रॅक्टिकली असण्यावरती जास्त फोकस असला पाहिजे. आजही आपल्या एज्युकेशनमध्ये बऱ्याचशा एक्झाम्स वगैरे या थेओरेटिकल आहेत. ऑफकोर्स प्रॅक्टिकल नक्कीच. एक्झाम वगैरे काही असतात, पण त्याचं जे ओव्हरऑल पर्सेंटेज आहे ते खूप हो कमी आहे. पण या 2 कारणामुळे तुमची डिग्री इज नॉट इक्विव्हॅलंट टू युअर गेटवे ऑफ युअर IT जॉब असं आहे. मग जर असं असेल तर मग जर मला IT क्षेत्रामध्ये करिअर करायचं, मला जॉब मिळवायचा आहे, माझी जी कॉलेजची डिग्री आहे ती फक्त एंट्री पास म्हणून यूज होते, मग असं मला काय वेगळं करायला हवं की जेणेकरून माझा हा प्रवास सुखकर व्हावा? याच्यासाठी एक गोष्ट आपण अंडरस्टँड केली पाहिजे की IT इंडस्ट्री ही खूप फास्ट चेंजिंग आहे, खूप फास्ट इव्हॉल्विंग आहे आणि हायली स्किल ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. म्हणजे जेवढा इम्पॉर्टन्स टेक्निकल स्किल्सचा या इंडस्ट्रीमध्ये आहे, तेवढा मला नाही वाटत की दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये तितक्या जास्त प्रमाणामध्ये आहे. मग तर ते कुठले असे स्किल्स आहेत की जे आपण ग्रो करू शकतो आणि असं कुठलंही स्किल नाही की ते आपण शिकू शकत नाही? त्या स्किल्स बाबत काय सांगाल? कुठले कुठले स्किल्स असायला हवे? हाय लेवलवरती IT इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला जॉब मिळवायचा आहे, तर 2 स्किल्स हे खूप जास्त, तसे तर 3, पण चला अगदी फ्रेशरसाठी आपण 2 स्किल. एक आहे टेक्निकल स्किल्स, कारण आजच्या जमान्यामध्ये कसं आहे मॅडम की फ्रेशर ही कन्सेप्टच आता मार्केटमधनं आउटडेटेड झालेली आहे. फ्रेशर ही कन्सेप्ट केव्हा होती, जेव्हा 10-15 वर्षापूर्वी तुमचं इंजिनिअरिंग झालंय, सो यू आर इंजिनिअरिंग फ्रेशर्स. उदाहरणार्थ कम्प्युटर इंजिनिअरिंग फ्रेशर, मेकॅनिकल इंजिनियर फ्रेशर. आजकाल ती सिच्युएशन नाही. आजकाल ती गोष्ट फक्त डिग्री बनली. नाऊ यू हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक, जसं की यू आर अ फ्रेशर इन टू सम स्पेसिफिक स्ट्रीम, जसं की फ्रेशर इन टू डेटा सायन्स, फ्रेशर इन टू जावा फुल स्टॅक किंवा फ्रेशर इन टू सम टेक्नॉलॉजी. त्याच्यामुळे टेक्निकल स्किल हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स, ज्याच्यामध्ये खूप जास्त फ्रेशर स्टुडंटचं सर्रास दुर्लक्ष होतं आणि त्यात त्यांची चूक निश्चितच. पण नाहीये, कारण तसं वातावरण त्यांना या अगोदर कुठे मिळालेलं नसतं. याच्यात त्यांची अशी चूक ॲज सच कुठली नाहीये, बट हां, ते मागे पडतात. त्याच्यामुळे ही एक रियालिटी नक्की आहे. ओके. आता मला पुढे असं विचारावंसं वाटतं, तुम्ही कम्युनिकेशन स्किल्स आणि आपले जे काही टेक्निकल स्किल्स आहेत त्यांची गोष्ट तुम्ही केली. तर कम्युनिकेशन स्किल्स म्हटल्यावर जर मराठी मीडियम, सेमी ह्याच्यातून कुणी आला असेल तर तो फोबिया भयंकर जाणवतो. खूप फोबिया आहे, खूप आणि फोबिया आहे. तुम्हाला इंटरनॅशनल लेवलवर MNC मध्ये काम करताना त्यात काही फरक असा जाणवतो का? कारण तुम्ही ऍक्च्युअल अगदी जमीन आसमानाचा फरक आहे. आता माझं स्वतःचं जे शिक्षण झालेलं आहे ते सुद्धा पूर्णपणे मराठी शाळेमधून झालेलं आहे. इंजिनिअरिंग जे झालेलं आहे ते सुद्धा एक नॉन कोडिंग बॅकग्राऊंड, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट्स पुण्यामध्ये, तिथनं ENTC बॅकग्राऊंडमधनं माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. सो अशी सिच्युएशन होती की जेव्हा माझा ॲक्सेंचरमध्ये जॉब चालू झाला, कॅम्पस प्लेसमेंट त्यावेळेस झालं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ॲक्च्युअल माझी पहिली मीटिंग, ऑफकोर्स MNC मध्ये किंवा IT इंडस्ट्रीमध्ये मेजरली 99% क्लायंट्स हे फॉरेन कंट्रीचे Yes. असतात, US, UK, युरोप एक्सेट्रा. तर त्यांचे जे बेसिक इंग्लिशचे शब्द होते, जसं की कुठे ते द म्हणतायत, कुठे ते काही क्वेश्चन विचारतायत, तर त्या मीटिंगमध्ये हेडफोन अगदी कानाला घट्ट पकडून त्यांचं काय एक एक शब्द आणि एक एक वाक्य ते बोलतायत हे समजायला खूप जास्त वेळ लागलेला. आणि ऑफकोर्स वेळेनुसार ते मी शिकत गेलो, पण नक्कीच हा फोबिया आणि त्याचा हा इम्पॅक्ट खूप जास्त असतो. आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की जे काही जॉब पोर्टल्स आहेत, समजा LinkedIn आहे, Naukri.com आहे, तिथे जर आपण ओपन केलं तर भरपूर अशा अपॉर्च्युनिटीज दिसतात, मग तरीही जॉब मिळत नाहीये. हा फरक, ही तफावत का जाणवते? ही तफावत पर्टिक्युलरली फ्रेशर स्टुडंटच्या बाबतीमध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे जॉब पोर्टल्स आहेत, कुठले जे 2-3 नावं तुम्ही घेतले, हे खूप उत्तम आहेत, पण ते फक्त आणि फक्त एक्सपिरियन्स लोकांसाठी आहेत. जर फ्रेशर स्टुडंट आहे, तर आपण एखाद्या कंपनीच्या दृष्टीने जर विचार केला, तर लाखो
रिझ्युमेस फ्रेशर स्टुडंटचे ज्यांचं सेम स्किल सेट आहे तिथे आहे. तर कुठल्याही कंपनीचे HR हे फ्रेशर कॅन्डिडेट फाइंड करण्यासाठी लाखो स्टुडंटच्या जे रिझ्युमेत आहेत ते स्कॅन नाही नाही. करणार आहे. त्याच्यामुळे नोकरी पोर्टल्स आर नॉट ॲट ऑल डिझाईन्ड फॉर द फ्रेशर स्टुडंट्स. दे आर नॉट फॉर द फ्रेशर्स. येस, दे आर गुड फॉर एक्सपिरियन्स. आणि सध्याची जी सिच्युएशन झाली आहे ती फ्रेशर्सच्या बाबतीतच इतकी टफ का आहे? त्याची पर्टिक्युलरली 2-3 कारणं आहेत. खास करून कोरोना पिरियड नंतर काय झालं की जसं मी म्हटलं की इंडस्ट्रीमध्ये एक मायनर डाऊनफॉल त्याच्यामध्ये होता. त्याच्यानंतर कोविडमध्ये जे आहे बऱ्याचशा जे कॉलेजेसमध्ये चांगले प्लेसमेंट्सचे आकडे ज्यांचे असतात जिथे जास्तीत जास्त कॅम्पस प्लेसमेंट होतात. तर कोरोनामध्ये कॉलेजेसच चालू नव्हते. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ऑनलाईन डिग्री झाली, प्लेसमेंटच्या प्रोसेस झाले नाही. त्याच्यामुळे जो फ्रेशर्सचा जो काउंट आहे मार्केट IT जॉब सर्च करणाऱ्या फ्रेशरचा जो काउंट आहे तो खूप ड्रास्टिकली वाढला. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली जी हे होती कॉम्पिटिशन जी होती फ्रेशरसाठीची ती काही पटींनी वाढली कोरोनानंतर, खास करून Definitely. 2021, 22, 23, 24 Definitely. या पिरियडमध्ये. आणि हे जर कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि जर नंबर ऑफ जॉब कॉल जर लिमिटेड आहे तर ऑब्व्हियसली त्याच्यामुळे त्या टफ कॉम्पिटिशनमुळे फ्रेशरसाठी जॉबची सिच्युएशन ही थोडीशी टफ असल्यासारखी तर नक्कीच आहे. असं आता मला पुढचा जो प्रश्न विचारायचा आहे तो खरोखर खूप महत्वाचा प्रश्न आहे. एज्युकेशन लोन घेऊन एका मिडल क्लास, लोअर मिडल क्लास किंवा जनरली आपल्या महाराष्ट्रात बरीचशी जण शेतकरी कुटुंबातून आहेत. नक्कीच. आर्थिक परिस्थिती तेवढी नसतानाही ते आई वडील आयुष्याची सगळी जमापुंजी, कधी कधी तर शेती विकूनही आई वडील मुलांना इंजिनियर करतायत किंवा त्यांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करतायत. आणि ते शिक्षण घेतल्यानंतर जर त्या मुलाला जॉब नाही, मुलाला किंवा मुलीला, तर त्या मुलाच्या मानसिकतेवरती ह्या गोष्टीचा भयंकर परिणाम होतोय. कारण त्याला ती गोष्ट सतत टोचते की माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी खूप सारे सॅक्रिफायसेस केलेले आहेत. मिडल क्लास फॅमिलीतली किती वस्तू माझ्या आईबाबांनी नाही घरात आणली आहे, ते पैसे माझ्या एज्युकेशनवर, आणि मला जॉब लागत नाहीये. का लागत नाहीये हेही क्लॅरिटी त्याला कळत नाहीये. नक्कीच. मार्केटमध्ये ज्या वेळेला तो जॉब शोधतोय त्यावेळेला त्यांना समजतच नाही की मला का नाकारलं जात आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट तुम्ही जे म्हटलं की बरं खूप साऱ्या स्टुडंटवरती आजकाल हे सायकोलॉजिकल प्रेशर आहे. येस. म्हणजे येस इन्फोटेकमध्ये आमच्या इथे काही वेळेस आम्हाला एक सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सुद्धा काही स्टुडंटचं करायला लागतं. एवढे काही स्टुडंट डिप्रेशनमध्ये गेलेले असतात. सो तुम्ही म्हणताय तसं की त्यांनाही जाणवतं की आपल्या आईवडिलांनी खूप खर्चाने, खूप कष्टाने, मेहनतीने आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून आपल्या शिक्षणावरती खर्च केला. कधी कधी अशी परिस्थिती आहे की माझ्या भावा बहिणींची शिक्षण थांबवली आहेत. मी घरातील मोठा मुलगा मुलगी आहे, तर त्यांच्या शिक्षणावरती कॉम्प्रोमाइज करून मला ह्यांचे भवितव्य काहीतरी चांगलं घडवायचंय, त्या हिशोबाने विचार करून मी आलोय. आणि आता अशी परिस्थिती आहे की काय वस्तुस्थिती आहे मी सांगूच शकत नाही. याच्यामध्ये तुम्ही म्हणताय जसं की असते सायकोलॉजिकल प्रेशर्स आहेत, पण त्याच्यामध्ये प्रत्येक स्टुडंटने एका गोष्टीवरती फोकस करणं गरजेचं आहे की जसं तुम्ही म्हटलात की येस आई वडील खूप त्या शिक्षणावरती खर्च करतायत, ऑफकोर्स पॉझिटिव्ह इंटेन्शननेच ते करतात, पण एंड ऑफ द डे ती गोष्ट कुठेतरी एका डिग्री पर्यंत येऊन थांबते. जे ते शिक्षण असतं मेजरली ते कुठली तरी डिग्री कंप्लीट करण्यापुरतं असतं. पण त्याच्या पुढे जाऊनही आता प्रत्येक स्टुडंटने जेव्हा त्याचं ग्रॅज्युएशन चालू झालेलं आहे तेव्हाच त्यांनी विचार करायला पाहिजे. आणि जर तो ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आहे तर तो त्याच्यासाठी रेड अलर्टची सिच्युएशन आहे. सो तेव्हापासून त्यांनी थोडीशी मार्केटची रियालिटी जाणून घेतली पाहिजे की जर पुढच्या काही महिन्यानंतर मी पासआउट होणार आहे तर मग माझ्या कॉलेजमधनं मला तेवढ्या कॅम्पस प्लेसमेंट मिळणार आहेत का, त्याच्या मागच्या वर्षीचे तेवढे कॅम्पस प्लेसमेंटचे रेकॉर्ड्स आहेत का. आणि जर ते नसतील तर त्या केसमध्ये जेव्हा माझा फायनल इयरचा लास्ट पेपर होईल एक्झामचा त्याच्यानंतर मी प्लेसमेंटसाठी रेडी कसा असेल याची तयारी त्याने 1-1.5 वर्ष आधीपासूनच चालू केली पाहिजे. तर त्याचा तो जो प्रवास आहे तो सुखकर होईल. अदरवाईज खूप जास्त स्टुडंट डिप्रेशनमध्ये गेलेले मी स्वतः पाहिलेले आहे. काही स्टुडंट्सला मी स्वतः सुद्धा काउन्सिलिंग केलेलं आहे. पण कुठेतरी एक पॉझिटिव्ह माइंडसेटने विचार करून आपल्याला पुढे जायलाच लागतं. आता माझा प्रश्न ह्यालाच जोडून पुढे आहे की बऱ्याचशा पालकांना ही गोष्ट मान्यच नाहीये की तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला जास्ती वेगळे क्लासेस, कोर्सेस लावावे लागतात. जे खेडेगावाकडून किंवा 2 टायर सिटीज वगैरे आहेत तिथून मुलं येतात, तर त्यांच्या पॅरेंट्सचं म्हणणं असं असतं की इंजिनिअरिंग केलंय आता तू तुझ्या पद्धतीने जॉब शोध, त्याच्यासाठी तुला पुण्यात जाऊन वेगळे कोर्सेस करण्याची गरज नाहीये किंवा आपली फायनान्शियल कंडिशन ती नाहीये. तर त्या पॅरेंट्सला तुम्ही
काय सांगाल एक्झॅक्टली की हे का गरजेचं आहे? पहिली गोष्ट, त्या पॅरेंट्सचं एका गोष्टीसाठी मला अभिनंदन करायला लागेल, की आजकाल मी हा ट्रेंड पाहिलेला आहे. एक वातावरण, ॲटलिस्ट मी महाराष्ट्राबद्दल तरी बोलेल, की अगदी छोट्या खेडेगाव असेल किंवा कुठलंही गाव असेल, छोटं टायर 2 सिटीज असतील, टायर 3 सिटीज असतील, तिथे आपल्या मुला-मुलींना शिक्षण आणि शिक्षणातून एक चांगलं भविष्य किंवा भवितव्य देण्यासाठीचा एक खूप जास्त प्रमाणात कल आपल्या महाराष्ट्रात वाढलेला आहे. नक्कीच आहे. आमच्याकडे एक स्टुडंट अशी आहे, जिचं गाव इतक्या दुर्गम ठिकाणी आहे, जिथे आजही तिच्या गावी 24 तासातनं फक्त एक एसटी जाते. पण कुठेतरी, आणि ऑफकोर्स एक सामान्य शेतकरी कुटुंबातलीच ती स्टुडंट आहे, पण तिच्या आई वडिलांना याची जाणीव आहे की अशा परिस्थितीने जर मी शिक्षण माझ्या मुलीला चांगलं दिलं तर तिची परिस्थिती बदलणार. सो या गोष्टीसाठी मला त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. पण दुसरी गोष्ट ही आहे की जसं मी म्हटलं की जसं की आपल्या पॅरेंट्सच्या काळामध्ये त्यांची अशी विचारसरणी का आहे, कारण त्यांच्या काळामध्ये डिग्रीला खूप जास्त महत्व येस, होतं. नक्कीच. कारण त्या काळात कॉलेजेसही खूप कमी होती आणि ऍडमिशनसाठी कॉम्पिटिशन खूप जास्त होते. त्याच्यामुळे डिग्री झाली तर की job कन्फर्म जॉब असायचा. मिळायचाच. पण ती परिस्थिती आता वेळेनुसार बदलली. त्याच्यामुळे कुठेतरी तो प्रोस्पेक्टिव्ह समजून घेण्याची गरज आहे की आजच्या जमान्यामध्ये डिग्री म्हणजेच जॉब नाही. नाही, ही वस्तुस्थिती सगळ्यांनी स्वीकारण्याची गरज आता Correct. आलेली आहे. मग फ्रेशर्ससाठी आयटी सेक्टरमध्ये वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत हम्म. आणि गोंधळलेली, जसं तुम्ही म्हणलात, कन्फ्युज स्टेट आहे. Confused. तर मला नेमकं कुठल्या वेनी जायला हवं हे कसं फाइंड आउट करायचं? याचे fresher 2 मुलांनी? ते 3 पॅरामीटर्स आहेत. पहिला पॅरामीटर म्हणजे प्रत्येक एज्युकेशन बॅकग्राऊंडसाठी आयटी मध्ये कुठला ना कुठला तरी करिअर ट्रॅक आहे, पण आपल्या डिग्रीनुसार, एज्युकेशन बॅकग्राऊंडनुसार योग्य करिअर ट्रॅक चूज करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण तो ट्रॅक जर चुकला तर पुढे रिझ्युमे सिलेक्शनला प्रॉब्लेम होतो बेस्ड अपॉन देअर एज्युकेशन बॅकग्राऊंड, आणि ती रिझ्युमे सिलेक्ट नाही झाला तर ऑफकोर्स तुम्हाला इंटरव्ह्यू कॉलच मिळणार आहे. सो एज्युकेशन बॅकग्राऊंडच्या नुसार पहिली गोष्ट हा क्रायटेरिया लावणं गरजेचं आहे. दुसरा क्रायटेरिया की जो करिअर पाथ आपण चूज करत आहोत किंवा करणार आहोत त्याच्यामध्ये आत्ताच्या मोमेंटला स्कोप किती आहे ह्या गोष्टीबद्दल जाणून घेणं, थोडंसं मार्केटबद्दल रिसर्च करणं हे गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, त्या टेक्नॉलॉजीचं फ्युचर काय असणार आहे याबद्दल थोडीशी एक बेसिक माहिती असणं, ह्या 3 गोष्टी तरी असणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठलाही एक फ्रेशर स्टुडंट योग्य करिअर ट्रॅक त्याच्यासाठी निवडू शकतो. ओके, धन्यवाद सर. त्याच्यानंतर पुढे मला असं विचारायचं होतं की जनरली जॉब भेटत नाहीत, मग आपण कन्सल्टन्सीकडे जाऊया का? सो मुलांचं, तर मग त्याबाबत काय सांगाल तुम्ही? कन्सल्टन्सी डेफिनेटली वर्कअराउंड होतात जेव्हा काही मेकॅनिकल इंडस्ट्री आहे, सिव्हिल इंडस्ट्री आहे, जिथं स्किलपेक्षा एक अंग मेहनत किंवा एक लेबर काइंड ऑफ वर्कला जास्त महत्व आहे, त्या ठिकाणीच कन्सल्टन्सीचं जे काम आहे ते डेफिनेटली एक चांगल्या प्रकारे वर्कआउट होतं. पण आयटी मध्ये ते नक्कीच होत नाही, कारण आयटी हायली स्किल ओरिएंटेड इंडस्ट्री, आणि इथे जर तुम्हाला स्किल आहे तरच तुम्हाला जॉब आहे. याच्यामध्ये कन्सल्टन्सीचा रोल पूर्णपणे हद्दपार होऊन जातो आयटी इंडस्ट्रीमध्ये तरी नक्कीच. आणि अजून एक प्रश्न आहे की जसं आपण रिसेशन बद्दल बोललो, तसंच अजून दुसरा फोबिया, मोठा क्वेश्चन मार्क आहे, तो म्हणजे एआय. तर एआय मुळे जॉब जाणार हे ऐकून भीतीच वाटते. आणि ज्यांना आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये मिळत नाहीयेत ते तर टेन्शन मध्ये आहेतच, पण जे ऍक्च्युअली काम करतात त्यांना टेन्शन आहे की आपला जॉब नक्की. कधी जाऊ सो शकतो. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे जॉब जाऊ शकतात किंवा जाणार आहेत इंडस्ट्रीमध्ये एआय मुळे, तर जिथे आयटी मध्ये सुद्धा अशी काही कामं आहेत, काही डिपार्टमेंट आहे जिथे रिपिटेटिव्ह वर्क आहे, तर जिथे रिपिटेटिव्ह वर्क आहे त्या गोष्टीला एआय नक्कीच टेक ओव्हर करणार आहे. बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये ते करायला सुरुवाती झालेली, पण बऱ्याच सारख्या अजून नवीन गोष्टीमध्ये, नवीन एरियामध्ये एआय मुळे जॉब क्रिएट सुद्धा होणार आहे. सो आपण त्या गोष्टी शिकण्यावरती भर दिला पाहिजे. सो एआयने जेवढे जॉब जाणार आहेत त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात फ्युचरमध्ये जॉब क्रिएट होणार आहे. ऑफकोर्स आपण स्वतःला एआय रिलेटेड अपग्रेड केलं पाहिजे, त्याच्याशी स्वतःला एक सुसंगत करून घेतलं पाहिजे. आता माझा पुढचा प्रश्न हाच आहे की स्वतःला अपग्रेड करण्यासाठी नेमकं काय करायला हवं? सो अपग्रेड करण्यासाठी आता कसं आहे की बरेच स्टुडंट, जसं मी कन्फ्युजनची परिस्थिती म्हटलं, की खूप साऱ्या गोष्टी शिकण्यावरती किंवा अपग्रेडेशन करण्यावरती त्यांचा भर असतो. सो अपग्रेड करण्यासाठी एकमात्र पहिली गोष्ट आहे की कुठल्या तरी एका फील्डमध्येच स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन अपग्रेड तुम्हाला करायला लागेल. इफ यू आर अ स्पेशलिस्ट इन अ स्पेसिफिक टेक्नॉलॉजी देन यू हॅव गुड करिअर. इफ यू आर हॅव्हिंग अ जेनरिक नॉलेज देन देर इज नो करिअर. सो जसं तुम्ही विचारलं की अपग्रेड करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे एक कुठली तरी टेक्नॉलॉजी चूज करणं, हाच मेन सगळ्यात महत्त्वाचा Focus. मुद्दा आहे.
आणि त्याच गोष्टीवरती फोकस करणं हे खूप गरजेचं आहे. ओके, मला आता पुढे असा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं IT करिअर कोच म्हणून अतिशय नाव आहे इंडस्ट्रीमध्ये, तर वेगवेगळे HR किंवा वेगवेगळ्या कंपन्यांना ऍक्च्युली काय हवंय हे तुम्हाला आतली गोष्ट ठाऊक आहे आणि त्यानुसारच तुम्ही सांगणार की नेमकं काय हवं असतं त्या लोकांना की की जॉब आता देताना कंपनीज किंवा HR मॅनेजमेंट काय विचार करून लोक हायर करतात. कुठलीही कंपनी किंवा हायरिंग मॅनेजर्स HR हे जेव्हा फ्रेशर स्टुडंट्सला पर्टिक्युलरली हायर करतात तर टेक्निकल स्किल्स तर हे त्यांच्यासाठी ABCD आहे, ब्रेड अँड बटर आहे, त्याला तर आपण इग्नोर करून जास्त त्याबद्दल बोलू शकत नाही. दॅट्स काइंड ऑफ अन ॲझम्पशन. दुसरी गोष्ट महत्वाची आहे, जसं मी म्हटलं की कम्युनिकेशन स्किल. कारण त्याचं रिझन आहे की मी जर HR आहे तर मला माहिती आहे की जर मी एखाद्या स्टुडंट्सला आज ॲज अ टीम मेंबर म्हणून हायर करतोय तर उद्या त्याला कंपनीमधलं रिटर्न कम्युनिकेशन, ऑफिशियल कम्युनिकेशन, व्हर्बल कम्युनिकेशन, मीटिंग्स या सगळ्या इंग्लिशमधनं करायच्या आहेत. त्याच्यामुळे त्याचं इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं असणं गरजेचं आहे, कारण ती फॉर्मल लँग्वेज आहे वर्क करण्याची. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे जी आजकाल खूप साऱ्या स्टुडंटमध्ये मिसिंग आहे, ती म्हणजे सॉफ्ट स्किल. की बेसिकली एक टीम मेंबर म्हणून आपण एखाद्या कंपनीमध्ये कसं, एखाद्या टीममध्ये कसं राहिलं पाहिजे, पंक्च्युअलिटी कशी असली पाहिजे, अगदी बेसिक गोष्टी असतात की फॉर्मल आपला ड्रेस कोड कसा असला पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टीने ज्याला एक सॉफ्ट स्किल आपण हाय लेवलवरती म्हणतो, हे सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. सो हे 3 स्किल जर तुमच्याकडे असतील तर ऑफकोर्स तुम्हाला एक चांगला IT जॉब नक्कीच मिळणार आहे. आता सध्याचे जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यावरती तो एक टॅग लागलेला आहे की कोविड बॅच आणि त्याचा परिणाम ऍक्च्युअल मार्केटमध्ये नेमका काय आहे, इंडस्ट्री काय म्हणते की जॉब त्यांना देण्यामागे कंपनी हात आखडता घेते, असं आहे का काही? एक 15 ते 20% त्या गोष्टीचा इम्पॅक्ट नक्कीच आहे. जेव्हा मी डिफरंट IT कंपनीचे HRs, हायरिंग टीम मॅनेजर यांच्यासोबत जेव्हा माझं डिस्कशन होतं तर याच्यामध्ये त्यांचं रिझन असं आहे की कुठलाही फ्रेशर स्टुडंट जेव्हा त्याचं ग्रॅज्युएशन असतं, त्याच्या ग्रॅज्युएशनची एक प्रोसेस असतं, त्या प्रोसेसमधनं तो स्टुडंट तयार होत असतं. उदाहरणार्थ कॉलेजला एक 70-80% अटेंडन्स त्याला कंपल्सरी असेल, त्याच्यानंतर N नंबर ऑफ सबमिशन्स, असाइनमेंट्स या गोष्टी त्याला असतील. सो ही जी एक बेसिक प्रोसेस होती ज्यातनं एक स्टुडंट घडतो बेसिक प्रोसेसमधनं, तर ही प्रोसेसच कुठेतरी 2-1 वर्ष थांबलेली आणि फक्त नावाला त्याच्यामुळे जे म्हणजे एक्झाम ऑनलाईन मोडमध्ये सरकारलाही काही दुसरा त्याच्यावर पर्याय त्यावेळेस नव्हता, त्याच्यामुळे एक्झाम झालेले, डिग्री झालेले, पण ज्यांची प्रोसेस मिस झालेली आहे तिथे कुठेतरी 15 ते 20% येस त्या गोष्टीचा जो इम्पॅक्ट आहे तो पाहायला मिळतो. पण तो जो त्याच्या गोष्टी ज्या मिस झालेल्या आहेत, जे स्किल्स मागे पडलेले आहेत, नक्कीच ते आपण अपग्रेड करून तो जो गॅप आहे तो फुलफिल करूच शकतो आणि केलेला आहे खूप साऱ्या स्टुडंटने, त्यांचं एक चांगलं करिअर सुद्धा चालू झालेलं आहे. आता जसं तुम्हाला मी मगाशी म्हणालेच की IT मध्ये जॉब करायचाच आहे, मला कसंही करून एंट्री घ्यायचीच आहे, तर मग मार्केटमध्ये अशाही बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ती खरी रियालिटी आहे की फेक एक्सपिरियन्स द्यायचा. तुम्ही फ्रेशर आहात, तुम्हाला जॉब भेटत नाही, तुम्ही फेक एक्सपिरियन्स द्या, जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते समहाऊ काही लोक मॅनेज करून देतात आणि त्यातून जॉब मिळवला जातो. त्याची वस्तुस्थिती काय आहे? त्यातनं जॉब मिळवला जातो. पहिली गोष्ट जी तुम्ही म्हटलं की काही लोक डॉक्युमेंट मॅनेज करून देतात, तर त्याच्यामध्ये मी साध्या मराठी भाषेत म्हणेल की तुम्ही कागद उद्या कुठलाही मॅनेज करू शकता तुमच्या एक्सपिरियन्स लेटरचा, पण त्या एक्सपिरियन्सनुसार जे प्रॅक्टिकल नॉलेज, जी तुमची स्वतःची पर्सनल डेव्हलपमेंट जी होते, ओके, त्या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकत नाही, त्या तुम्हाला रिअल टाइममध्ये काम करूनच येतात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, आजकाल जर आपण हे समोरासमोर ओपनली डिस्कस करतोय, या गोष्टी पेपर आउटही झालेल्या आहेत, तर IT कंपनीज त्यांचे जे HR, त्यांचे जे व्हेरिफिकेशन टीम आहेत त्या खूप स्ट्रॉंग झालेल्या आहेत. 3-3, 4-4 लेयर्समध्ये 4-4 वेळेस व्हेरिफिकेशन होतं. आता कालच मी एका दुर्दैवी स्टुडंटबद्दल तुम्हाला सांगेल. मी त्याला दुर्दैवी याच्यासाठी म्हणतो की त्याने लिटरली काही लाखो रुपये, अगदी 4 ते 5 लाख रुपये देऊन अशा चुकीच्या गोष्टी केल्या. त्याला जॉबही मिळाला, त्याचा करिअर गॅप थोडा जास्त होता. त्यानंतर करिअर चालू झाल्यावर त्याचं लग्नाचं वय झालेलं होतं, तोपर्यंत त्याचं लग्न सुद्धा झालं आणि 9 ते 10 महिन्यानंतर कंपनीमध्ये जे डिफरंट क्लायंट्स असतात ज्यांच्यासाठी आपण काम करतो, क्लायंट सुद्धा त्यांचं स्वतःचं व्हेरिफिकेशन करतात आणि 9 ते 10 महिन्यानंतर क्लायंट व्हेरिफिकेशनमध्ये त्याचा एक्सपिरियन्स पकडला गेला आणि आज त्या बिचाऱ्याची अशी परिस्थिती आहे, तो स्वतःच्या बायकोलाही सांगू शकत नाहीये की त्याच्या करिअरची हालत काय झालेली. अदरवाईज त्याचं लग्न मोडण्याची किंवा त्याचं पर्सनल लाईफ, संसारच मोडण्याची परिस्थिती. कारण ऑफकोर्स मुलीकडचे असं म्हणतील की तुम्ही खोट्या गोष्टी सांगून, खोटं करिअर सांगून आमच्या मुलीला फसवलं किंवा लग्न केलं. सो त्याला कंपनी तर
त्याला बाहेर काढला असं नाही म्हणणार मी, त्याला हाकलून दिलं अशा पद्धतीने एक ट्रीट करण्यात आलं आणि पर्सनल लाईफही त्याची धोक्यात आलेली. सो असल्या चुकीच्या मार्गाने आपण अजिबात जाणं नाही. जेव्हा तुमचा गॅप जास्त आहे त्यामध्ये सुद्धा काही व्हॅलिड करिअर ऑप्शन आय टी फील्डमध्ये अवेलेबल आहेत. जसं तुम्ही कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून अगदी चांगले पॅकेजेस घेऊ शकता, वर्क लाईफ बॅलन्सही त्याच्यामध्ये आहे. फ्रीलान्सिंगच्या असाइनमेंट घेऊ शकता, चांगलं स्किल अपग्रेड करून त्याच्यामधून एक चांगल्या प्रकारे उत्तम पैसे आजकाल लोक कमवत आहेत. सो या व्हॅलिड ऑप्शन्सने गेलं पाहिजे जेणेकरून कुठली टांगती तलवार तुमच्या मानेवरती. आता तुम्ही उल्लेख केला करिअर गॅप, आणि हा टॅग लागल्यानंतर मला मार्केटमध्ये जॉब लागणं अतिशय अवघड गोष्ट होऊन जाते. तर तो करिअर गॅप कमी कसा करता येईल, किंवा ती जी टर्म आहे स्पेसिफिक तिच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? करिअर गॅप कधीपासून चालू होतो हे लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक स्टुडंटने. ज्या दिवशीपासून जोपर्यंत तुम्ही कॉलेजमध्ये आहात मॅक्स टू मॅक्स तोपर्यंत तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. ज्या दिवशी तुमच्या कॉलेजच्या फायनल इयरचा शेवटचा पेपर तुम्ही दिला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून येणारा एकूण एक दिवस हा आपल्या लाईफमध्ये करिअरच्या प्रोस्पेक्टिव्हने करिअर गॅप म्हणून ऍड होत असतो. मग ही फेज टाळणं, या फेजला आपण जेवढं टाळू तेवढं जास्त महत्वाचं आहे. त्या केसमध्ये जर आपल्याला पासआउट व्हायला आपल्याला 1 किंवा 2 वर्ष बाकी आहेत, त्या अगोदरपासूनच जर आपण आपल्या स्किल अपग्रेडेशनवरती फोकस केला आणि ऍक्च्युअली इंडस्ट्रीला काय पाहिजे ते नॉलेज घेतलं तर आपल्याला ऑफकोर्स एक हा करिअर गॅप टाळता येण्यासारखं, जेणेकरून जेव्हा तुमचा फायनल इयरचा पेपर तुमचा होतो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासनं सिन्स तुम्ही स्किल ऑलरेडी अपग्रेड केलेले आहेत, तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून प्लेसमेंट प्रोसेसला इलिजिबल होता. आणि हा ट्रेंड आता जवळपास सेट झालेला आहे. आणि इन्फोटेक त्याच दृष्टीने मदत करते की तुमचं करिअर गॅप कमी व्हावा आणि एक तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळत राहावं की कसं तुम्हाला, म्हणजे एक आपण असं म्हणतो जनरली आपण गाड्या चालवतो, 4 व्हीलर ज्या वेळेला चालवतो समोरची गाडी आपल्या समोर असेल त्यावेळेला आपल्याला टर्न घेणं किंवा चालवणं सोपं जातं जास्त पद्धतीने. तसंच सेम आहे की जर तुमचा हात चांगल्या गुरुने चांगल्या मेंटरने पकडलेला असेल तर तुमचे बरेचसे हर्डल्स अननोइंगली पार होऊन जातात. आणि पुढे मला असं विचारायचंय की आय टी सेक्टर आणि जनरली सर्वसामान्य लोकांना आय टी सेक्टर मधले फक्त कोडिंग माहिती आणि त्याच्याबद्दल प्रचंड भीती सगळ्यांच्याच मनात असते, तर ते नेमकं काय असतं? कोडिंग बद्दलची भीती हा खूप चांगला क्वेश्चन आहे मॅडम. सो कसं आहे की नॉट जस्ट नॉन आय टी स्टुडंट ज्यांचं एज्युकेशन कम्प्युटर रिलेटेड स्ट्रीम मधनं झालेलं आहे त्यांच्या मनात सुद्धा कोडिंग बद्दल जास्त भीती असते. तर त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं की कुठल्याही गोष्टीची आपल्याला भीती तेव्हाच वाटते जेव्हा ती गोष्ट आपल्यासाठी नवीन असते. सी वी हॅव अ फिअर ऑफ समथिंग ओनली इफ इट इज अ न्यू फॉर अस. जर आपण त्या गोष्टीला प्रॉपर वेळ दिला, टाइम दिला, तर अगदी रॉकेट सायन्स पण नाहीये. डेफिनेटली काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या शिकायच्या आहेत. सो जर आपण वेळ दिला त्या गोष्टीला तर ती भीती नक्कीच होते. भीती तोपर्यंतच वाटणार आहे जोपर्यंत आपण त्या गोष्टीपासून दूर पळणार आहे किंवा त्याला वेळ देणार नाही. जर आपण त्या गोष्टीला वेळ देत गेलो तर हळूहळू ती भीती सुद्धा निघून जाते. आणि खूप साऱ्या नॉन आय टीच्या स्टुडंट्सने सुद्धा एक कोडिंगवरती चांगली कमांड मिळून चांगलं आय टी करिअर येस इन्फोटेकमध्ये चालू केलेलं आहे. येस. आणि आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आय टी इंडस्ट्रीचं फ्युचर काय आहे? आय टी इंडस्ट्रीचं फ्युचर हे डेफिनेटली खूप चांगलं आहे. जसं की याच्यामध्ये मी म्हणेल की सध्याचं जे गव्हर्नमेंट आहे, खास करून मोदी गव्हर्नमेंट मागच्या 10 वर्षांपासून आहे, तर डिजिटलायझेशन आणि आय टी रिलेटेड गोष्टींवरती खूप चांगला फोकस त्यांनी केलेला आहे. एक चांगलं धोरण आहे असं त्याबद्दल आपण म्हणू शकतो. दुसरी महत्त्वाची, आता लेटेस्ट जर एक्झाम्पल पाहायचं असेल तर अगदी काही महिन्यापूर्वीच आपण न्यूजमध्ये वाचलं की मायक्रोसॉफ्टने त्यांच्या काही ऑफिसेससाठी पुण्यातल्या आपल्या हिंजवडी आय टी पार्क्समध्ये आय थिंक 16 एकर जमीन काहीतरी 250 का 300 कोटींना विकत घेतलेली आहे. मला एक्झॅक्ट तो कोटींचा आकडा माहिती नाहीये. त्याच्यानंतर गुगलचं जे ऑफिस आहे ते आय थिंक ते आता आपल्या पुण्यामध्ये चालू झालेलं आहे. बाकीचे जे MNCs आहेत, टॉप प्लेअर आहेत, ते तर ऑलरेडी इंडियामध्ये होतेच, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये ते आहेतच. पण या लेवलच्या कंपनी सुद्धा आता त्यांच्या ऑफिसेस आपल्या पुण्यामध्ये चालू करतायत, चालू झालेली आहेत, चालू होणार आहे. तर डेफिनेटली आय टी इंडस्ट्रीचं फ्युचर हे इंडियामध्ये खूपच चांगलं आहे. फक्त आपण स्वतःला ते स्किल अपग्रेड करून त्या ज्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार आहेत त्या अपॉर्च्युनिटीज ग्रास्प करण्यासाठी रेडी असणं महत्वाचं आहे. आणि तुम्हाला तशा पद्धतीने रेडी व्हायचं असेल तर येस इन्फोटेक हा चांगला पर्याय तुमच्या नजरेसमोर नक्कीच आहे. आणि जर तुमच्या समोर चांगला पर्याय असेल तर त्याचा वापर तुम्ही नक्कीच करून घ्यायला हवा. आता जाता जाता मला शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे. ओव्हरऑल आपण सगळं चर्चा केली, सगळं विचार केला, तर फ्रेशर स्टुडंटसाठी एक रोड मॅप किंवा एक पाथवे जर तुम्हाला द्यायचं असेल तर काय द्याल?
पहिली गोष्ट म्हणजे डिसिजन घ्यायला कुठल्या करिअर ट्रॅकवरती त्यांना किंवा कुठल्या करिअरमध्ये कुठल्या स्पेसिफिक टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं आहे हे ठरवायला डिसिजन घ्यायलाच खूप जास्त वेळ स्टुडंट्स लावतात. सो डिसिजन घेण्यामध्ये लिटरली वर्षानुवर्षांचा पण वेळ स्टुडंट काही वाया घालवतात आणि त्यांच्या नंतरच्या बॅचचे स्टुडंट पासआउट होऊन स्किल अपग्रेड करून जॉबला सुद्धा लागतात. सो डिसिजन घ्यायला जो वेळ आहे तो जास्त लावू नका, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नोईंगली अननोईंगली कुठेतरी आपल्याला इंग्लिशचं एक वातावरण जास्त नसल्यामुळे ते स्किल आपले कुठेतरी कमी डेव्हलप होतात किंवा जास्त डेव्हलप होत नाही आणि त्यामुळे कदाचित कॉन्फिडन्स लेवल पण कॉन्फिडन्स लेवल आहे. होतात. बरेच स्टुडंट्स मी असे पाहिलेत की ज्यांचं टेक्निकल नॉलेज खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे उद्या ते फ्रेशर म्हणून एखाद्या चांगल्या IT कंपनीमध्ये चांगलं काम करू शकतील, पण त्यांची कम्युनिकेशनची लेवल इतकी वीक असते की त्याच्यामुळे त्यांचा इंटरव्ह्यू क्रॅक होण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो. सो कम्युनिकेशन स्किल मी या गोष्टीला मान्य करतो की ते एका दिवसात इम्प्रूव्ह होणार नाही, बट जर दर दिवशी त्या गोष्टींना थोडा थोडा टाइम दिला तर ते नक्कीच इम्प्रूव्ह होणार आहे. आणि तिसरी गोष्ट, स्वतःचं अपग्रेडेशन कधीच न थांबवणं. आजकाल 15-20 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या IT प्रोफेशनल्सला सुद्धा त्यांचे स्किल्स अपग्रेड करायला लागतात. तर ॲज अ फ्रेशर म्हणून आपल्यालाही आपले स्किल अपग्रेड करायला लागणारच आहे. सो 3च स्टेप आहेत. एक, जास्त वेळ डिसिजन घ्यायला न लावणं. दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये हा आहे की कम्युनिकेशन स्किल्सवरती कंटिन्युअसली काम करून इम्प्रूव्ह करणं. आणि तिसरी गोष्ट, अपग्रेडेशन कधीच न थांबवणं. नेहमी अपग्रेड होत राहिलात तर तुम्ही नक्कीच यशस्वी होत IT राहणार. इंडस्ट्रीमध्ये ग्रो करण्याचा तो एकमेव मार्ग आहे. अगदी त्रिसूत्रीच तुम्ही सगळ्यांच्या हातात दिलेली आहे आणि त्या त्रिसूत्रीचा वापर नक्कीच फ्रेशर मुलांना त्याचा फायदा होणार आणि ते त्याचा अवलंब नक्कीच करतील. आणि इन्फोटेक आहेच त्यांच्या मदतीला नक्कीच, नेहमी जाऊन नक्कीच. येण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या करिअरचं संपूर्ण गायडन्स देण्यासाठी. सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात इंटरनल मीटिंग्स, ईमेल्स वगैरे सगळं त्यासाठी इंग्लिश, पण त्याच्या आधीची पहिली पायरी ही असते की इंटरव्ह्यू द्यावे लागतात आणि त्या इंटरव्ह्यू अगदी म्हणजे मराठी भाषेत थोडंसं बोलायचं झालं तर बऱ्याच फ्रेशर स्टुडंटचे इंग्लिशचेच वांदे आहेत. किती Definitely चांगलं आहेच. कम्युनिकेशन आहे, पण जर त्यांना ते नॉलेज व्यवस्थित कम्युनिकेट करताच आलं नाही HR सोबत, हायरिंग मॅनेजर सोबत, जे कोणी त्यांचा इंटरव्ह्यू घेत असेल इंटरव्ह्यूअर सोबत, तर मग आपण ही अपेक्षा कसं काय ठेवू शकतो की त्या इंटरव्ह्यूमध्ये आपलं सिलेक्शन होईल. नक्कीच. आणि त्यामुळे इंग्लिश कम्युनिकेशन असायलाच हवं. ही गोष्ट मस्ट आहे. मस्ट आहे. तर आत्ताच आपण संदीप भुतारे सर, जे IT करिअर कोच आहेत, यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. ओव्हरऑल त्यांनी आपल्या सगळ्यांना ही गोष्ट समजावलेली आहे की IT सेक्टर म्हणजे नेमकं काय आहे, IT करिअरमध्ये कशा अपॉर्च्युनिटीज असतात, रिसेशन नेमकं काय आहे, तसेच फ्रेशर्सना कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्या नुसत्या समस्याच सरांनी सांगितल्या नाहीत तर निश्चितपणे त्या समस्यांवरचे उपायही सरांनी आजच्या पॉडकास्टमध्ये अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत सगळ्यांना समजतील अशा पद्धतीने निश्चितपणे दिलेल्या आहेतच. तरीही अनेक गोष्टी आहेत की ज्या इतक्या छोट्याशा पॉडकास्टमध्ये एक्सप्लेन नाही करता येत. तरी पण तुम्हाला जर IT सेक्टरमध्ये जॉब शोधायचा आहे, IT सेक्टरमध्ये तुमचं करिअर करायचं आहे, तर इन्फोटेक तुम्हा सगळ्यांना मदत करण्यासाठी आहेच आणि तुमचं एक उज्ज्वल भविष्य इथे नक्कीच घडू शकतं. आणि आज आपल्याला ओव्हरऑल जे नॉन IT मध्ये असतील त्यांनाही IT इंडस्ट्री एक्झॅक्टली कशी काम करते, काय आहे, ह्याचं नॉलेज पालकांनाही मिळालंय, त्यासोबतच सगळ्यांनाच मिळालंय आणि फ्रेशर्सला एक दिलासा नक्कीच मिळाला आहे की खरोखर जितकी परिस्थिती न्यूजमध्ये ऐकतोय, बघतोय आणि पेपरमध्ये वाचतोय तेवढी भयंकर नाही. सो त्यांच्या मनामध्ये एक आशेचं किरण सर तुम्ही नक्कीच दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. ग्रो मोशन पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्ही आलात. आणि मी सुद्धा ग्रो मोशनच्या पूर्ण टीमचे, पूर्ण प्लॅटफॉर्मचे आभार मानतो. त्यांनी मला ही संधी इथे दिली की मी येऊन IT इंडस्ट्रीची जी रियालिटी आहे, फ्रेशर्सच्या IT जॉबची जी रियालिटी आहे, ती कुठेतरी संबंध महाराष्ट्रासमोर किंवा कुठेतरी देशासमोर विचार मांडण्याची एक संधी मला ग्रो मोशन या प्लॅटफॉर्मने दिली. त्यासाठी ग्रो मोशन टीमचे सुद्धा मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.